नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्न तुम्ही देखील सोडवायचा प्रयत्न करा. येणाऱ्या एक्झाममध्ये या प्रॅक्टिसचा तुम्हाला निश्चित फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF तुम्हाला एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवर संध्याकाळी 6 नंतर मिळेल. ठीक आहे, चला तर आपण आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. ISSF शॉटगन वर्ल्ड कप 2026 मध्ये महिला ट्रॅप वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज कोण ठरली? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये निश्चित हा प्रश्न विचारण्यात येईल. तर लक्षात ठेवा, ISSF शॉटगन वर्ल्ड कपमध्ये भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारी पहिली महिला ही नीरू धांडा ठरली आहे. हरियाणाच्या नीरू धांडा यांनी या स्पर्धेतील फायनलमध्ये फ्रान्सच्या माजी विश्वविजेत्या कॅरोल कार्मेनियर यांचा पराभव करत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. 26 वर्षीय नीरू धांडा या भारतीय लष्करामध्ये नायब सुभेदार या पदावर कार्यरत आहेत. बरं, यंदाच्या या शॉटगन वर्ल्ड कपचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर याचं आयोजन इटलीमधील लोनाटो येथे करण्यात आलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी संहिता मसुदा निर्मितीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली? तर आता पश्चिम बंगाल सरकारने समान नागरी संहिता मसुदा निर्मितीसाठी रंजना देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली एक 9 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. अलीकडेच आपण पाहिलं होतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा रंजना देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली एक 7 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. व आता पश्चिम बंगालने सुद्धा रंजना देसाई यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने या समितीला 4 आठवड्यांचा वेळ दिला असून 4 आठवड्यात या समितीला हा मसुदा तयार करायचा आहे. बरं, भारतात स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहिता लागू करणारं पहिलं राज्य कोणतं? तर असं करणारं उत्तराखंड हे पहिलं राज्य आहे, गुजरात दुसरं, तर आसाम तिसरं राज्य आहे. व आता सध्या भारतात 4 राज्यात समान नागरी संहिता कायदा लागू आहे. गोवा या राज्यात स्वातंत्र्याच्या पूर्वीपासूनच हा समान नागरी संहिता कायदा लागू होता व स्वातंत्र्यानंतर सुद्धा हा कायदा इथे असाच लागू राहिला. व गोवा हे भारतातील एकमेव राज्य होतं जेथे UCC लागू होता. आता त्यानंतर उत्तराखंड, गुजरात व आसाम यांचा देखील यात समावेश झाला आहे. लक्षात ठेवा, स्वातंत्र्यानंतर भारतात 3 राज्यात समान नागरी कायदा संहिता लागू झाली व सध्या भारतात UCC लागू करणारे 4 राज्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्यातील जन्मदर हा प्रति 1000 10पेक्षा खाली नोंदवला गेला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच केरळ. या राज्यातील जन्मदर आता इतिहासात प्रथमच प्रति 1000 हा 10पेक्षा कमी नोंदवण्यात आला. केरळमधील सध्याचा दर किती? तर 9.64 इतका केरळमधील जन्मदर घसरला आहे. व केरळमधीलच आल्लापुझा या जिल्ह्यात हा दर सर्वात कमी म्हणजेच 5.28 इतका होता. पुढील प्रश्न. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कोणतं राज्य हे दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रमांकाचं राज्य आहे? तर या माहितीनुसार सिक्कीम हे राज्य दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारतातील अव्वल क्रमांकाचं राज्य आहे. सिक्कीमचं दरडोई उत्पन्न किती? तर सिक्कीमचं दरडोई उत्पन्न हे जवळपास 7 लाख रुपये इतकं आहे. हे उत्पन्न भारताच्या राष्ट्रीय सरासरी दरडोई उत्पन्नाच्या जवळपास तिप्पट आहे. बरं, या उलट दरडोई उत्पन्न सर्वात कमी असलेलं राज्य कोणतं? तर बिहार हे दरडोई उत्पन्न सर्वात कमी असलेलं राज्य आहे. बिहारचं दरडोई उत्पन्न किती? तर 68,624 रुपये इतकं बिहार या राज्याचं दरडोई उत्पन्न आहे. हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. सर्वाधिक दरडोई उत्पन्न म्हटलं की सिक्कीम, तर सर्वात कमी दरडोई उत्पन्न म्हटलं की बिहार हे राज्य आपल्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2026 मध्ये ICC हॉल ऑफ फेममध्ये कोणाचा समावेश करण्यात आला? तर नुकतेच आता ICC हॉल ऑफ फेममध्ये सौरव गांगुली, अंजुम चोप्रा व केविन पीटरसन या 3 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, सौरव गांगुली हे ICC हॉल ऑफ फेममध्ये सामील होणारे 12वे भारतीय पुरुष क्रिकेटपटू ठरले आहेत. तर अंजुम चोप्रा यात सामील होणाऱ्या 3ऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटू ठरल्या आहेत. त्यांच्या आधी यात डायना एडुलजी व नीतू डेव्हिड यांचा समावेश करण्यात आला होता. आणि आता या 3 खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आल्यानंतर
या ICC हॉल ऑफ फेम मधील सदस्यांची एकूण संख्या किती झाली? तर 125 इतकी यातील सदस्यांची संख्या झाली आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. नुकत्याच पार पडलेल्या विम्बल्डन ओपन पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच जॅनिक सिन्नर यांनी आता या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. जॅनिक सिन्नर यांनी अंतिम सामन्यात जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव यांना हरवत या स्पर्धेचं सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. 2025 मध्ये सुद्धा जॅनिक सिन्नर यांनीच ही स्पर्धा जिंकली होती व आता सलग दुसऱ्यांदा जॅनिक सिन्नर यांनीच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. बरं, जॅनिक सिन्नर हे कोणत्या देशाचे खेळाडू आहेत? तर ती इटली या देशाचे टेनिस खेळाडू आहेत. यासहच हे सुद्धा लक्षात ठेवा, याआधी जी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा पार पडली याचं विजेतेपद पुरुषांमध्ये कार्लोस अल्कराज तर महिलांमध्ये एलेना रायबाकिना यांनी पटकावलं होतं. फ्रेंच ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव तर महिला एकेरीचं विजेतेपद हे मिरा अँड्रेवा यांनी पटकावलं होतं. व विम्बल्डन या स्पर्धेतील महिला एकेरीचं विजेतेपद लिंडा नोस्कोवा यांनी पटकावलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन हे कोलंबिया या देशात करण्यात आलं होतं. कोलंबियामध्ये कोठे? तर कोलंबियामधील बुकारमंगा येथे ही स्पर्धा 5 ते 12 जुलै दरम्यान पार पडली व या स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण पदक पटकावलेत. हे सुवर्ण पदक कोणी कोणी पटकावलेत? तर यात महाराष्ट्राच्या कनिष्क जैन व श्रेष्ठ सुरैया यांचा समावेश आहे. तसेच मध्य प्रदेशच्या रिद्देश अनंत बेंडाळे, नवी दिल्लीच्या रिशित गर्ग व गुजरातच्या स्वरित जोशी यांनी सुद्धा या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलेलं आहे. आता हे निधन वार्ता पहा. पुल्लीथुराई माणिकवा सागम यांना त्यांच्या कोणत्या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? तर मित्रांनो, हे जे पुल्लीथुराई माणिकवा सागम आहेत हे पुमनी या नावाने ओळखले जात व त्यांना त्यांच्या अग्न्यादी या कादंबरीसाठी 2014 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. अलीकडेच आता त्यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालं. आपल्याला असं विचारलं जाऊ शकतं की ते कोणत्या भाषेतील लेखक होते? तर ते तमिळ भाषेतील लेखक होते. त्यांनी तमिळनाडूच्या कोइलपट्टी भागातील कारिसल भूमीवरील सामान्य कष्टकरी आणि उपेक्षित लोकांचे जीवन आपल्या साहित्यातून मांडले होते. आता हे समिट पहा. पहिल्या ग्लोबल ऑर्बिट समिटचं आयोजन कोठे करण्यात आले? तर ही जी पहिली ग्लोबल ऑर्बिट समिट आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात आलं. ही अशा प्रकारची पहिली समिट असून 11 जुलै रोजी याचं आयोजन नवी दिल्लीत करण्यात आलं व याची थीम काय होती? तर ICAI ग्लोबल ऑर्बिट फ्रॉम GCCs टू ग्लोबल लीडरशिप आशिया परिषदेची थीम होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. नुकत्याच प्रकाशित ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2026 मध्ये कोणत्या शहराने पहिले स्थान पटकावले? तर जगातील राहण्यासाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोपेनहेगन या शहरानं पहिलं स्थान पटकावलं आहे. डेन्मार्कमधील कोपेनहेगन यात पहिल्या क्रमांकावर असून ऑस्ट्रिया या देशातील व्हिएन्ना दुसऱ्या, मेलबर्न तिसऱ्या, सिडनी चौथ्या तर झुरिच हे यात 5व्या क्रमांकावर आहे. आपल्या भारताची स्थिती सांगायची झाली तर यात नवी दिल्ली 120व्या, मुंबई 121, चेन्नई 123 तर बँगलोर हे यात 127व्या स्थानी आहे. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. नुकत्याच प्रकाशित हॅपी सिटी इंडेक्स 2026 मध्ये भारतातील सर्वात आनंदी शहर कोणतं ठरलं? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे जयपूर हे भारतातील सर्वात आनंदी शहर ठरलं आहे. जयपूरने ग्लोबल रँकिंगमध्ये 69वं स्थान पटकावलं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आशियाई टेनिस महासंघाचे खेळाडू सदिच्छा दूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.